आणि आता पंतप्रधान कार्यालयानं महाजनकोच्या 110 कोटी रुपयांच्या जमीन संपादन प्रकरणातील कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत। छत्तीसगडमधील कोळसा खाणीतील वनीकरणाच्या नावाखाली 214 हेक्टर खासगी जमीन खरेदी करताना बनावट कागदपत्र आणि हुबेहूब नकाशे वापरल्याचा आरोप आहे। या संपूर्ण प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी नसून सरकारी पैसा मूळ मालकापर्यंत पोहोचलाच नसल्याचा संशय इथं व्यक्त केला जातोय। महाजनको जमीन घोटाळा प्रकरणी आता पीएमओनं चौकशीचे आदेश दिलेले आहेत। राज्य सरकारला हे आदेश मिळाले असून बोगस कागदपत्रांचा वापर करून हा संपूर्ण घोटाळा करण्यात आल्याचा आरोप होतोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर जोडले गेलेले आहेत। सर, हा संपूर्ण घोटाळा कशा पद्धतीने झालेला होता आणि आता याचे चौकशीचे आदेश दिलेत, अधिक माहिती। नक्कीच सेजल, आपण जर पाहिलं तर पंतप्रधान कार्यालयानं महाजनको यांच्याकडून जी खरेदी झालेली 110 कोटी रुपयांची जमीन संपादन प्रकरण आहे, यामध्ये चौकशीचे निर्देश हे महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारनेही महाजनकोला याचा जाब विचारला आणि याचा सगळा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकरण काय आहे हे आधी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे। महाजनकोनं छत्तीसगडमधील गारेपल्मा सेक्टर 2 येथे एक जमीन खरेदी केली गेली होती आणि या जमिनीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप छत्तीसगडमधल्या एका सामाजिक कार्यकर्ता नरेश चंद्र गुप्ता याने आरोप केलाय। यांनी या संपूर्ण प्रकरणाची पीएमओकडे चौकशीचे आदेश दिले होते आणि त्याच्यानंतर ही चौकशी लागलेली आहे। याच्यात मुळात ठपका काय ठेवलेले आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे मध्यस्थांचा जो हस्तक्षेप आहे, म्हणजे एकूण जमीन खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पॉवर ऑफ अटर्नी आणि मध्यस्थांचा वापर करण्यात आला। त्यामुळे सरकारी पैसा मूळ जमीन मालकांपर्यंत पोहोचलाच नाही अशी शंका या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केली आहे। तसंच या जमिनीचा जो संशयास्पद इतिहास आहे तोही तपासला गेला नसल्याची माहिती या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली। तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीचा अभाव या सगळ्या जमीन संपादित प्रकरणामध्ये होता असा सुद्धा ठपका, असे सुद्धा आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांनी लावले आणि याची दखल पीएमओने घेतली आणि महाराष्ट्र सरकारला या संपूर्ण जमीन घोटाळ्याची चौकशीचे आदेश दिलेत आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाजनको जी वीज उत्पादन निर्मितीमध्ये महत्वपूर्ण रोल अदा करते, या सगळ्या महाजनकोला या संपूर्ण घोटाळ्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत। परंतु एक मोठा घोटाळ्याचा आरोप आता होतोय जमीन संपादित प्रकरणामध्ये आणि ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आणखी काही मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद सर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय हा जमीन घोटाळा सध्या त्याच्या संदर्भात पीएमओचे आदेश आलेले आहेत चौकशीचे आणि या चौकशी अंती आणखीन महत्त्वाचे सुगावे लागण्याची, महत्त्वाची मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते।